मराठीच्या मुद्द्यावरनं वरळीत झालेल्या राज आणि उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला विविध पक्षांचे राजकीय नेते उपस्थित होते। हिंदी सक्तीच्या विरोधात राज आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला अगदी डाव्या कम्युनिस्टांनी सुद्धा पाठिंबा दिला। कोणताही झेंडा नसलेल्या मेळाव्यात मराठीच्या अजेंड्यासाठी विविध राजकीय पक्ष कसे एकत्र आले बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। ना झेंडा ना पक्षीय अजेंडा। राज ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला विरोधकांची हजेरी। मराठीच्या झेंड्याखाली एकवटला विरोधी पक्ष। इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल। राज ठाकरेंनी आवाहन केलं आणि ते खरं ठरलं। वरळीच्या NSCI डोम मध्ये झालेल्या विजयी मेळाव्याला विविध राजकीय पक्षाचे नेते आपापला पक्षीय अजेंडा आणि भूमिका बाजूला ठेवून उपस्थित राहिले। मराठीच्या झेंड्याखाली 1960 सालच्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनानंतर पहिल्यांदाच मराठीच्या मुद्द्यावर विरोधकांची अशी ही एकजूट पाहायला मिळाली। पुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो, जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती, तशी एकजूट जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून अगदी भाजप मधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे। का नाही यायचं? ज्या राज्यामध्ये राहता, ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आला, ज्या आईच्या पोटी जन्म घेतलात, तिचे उघड उघड जर का हे धिंडोडे काढणार असतील आणि आपण आपले पक्षीय पक्षीय भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असू, तर असं षंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं। मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता। मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं। पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, रासपचे महादेव जानकर, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्यासह विविध पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचा यात समावेश होता। निमंत्रक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं सुरू असताना हे सगळे सभागृहात उपस्थित होते। दोघांची भाषणं झाल्यानंतर सर्वांना व्यासपीठावर सन्मानानं बोलवण्यात आलं। राज्य सरकारनं इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता। त्याला विरोध करण्यासाठी हे सगळे नेते एकत्रित आले। महादेव जानकर यांनी यावेळेस सगळ्यांना पेढे वाटून विजयी मेळावा साजरा केला। आजच्या आनंदाच्या दिवसामध्ये आम्ही सामील झालो, याचा आम्हाला आनंद आहे आणि मराठी माणूस एक होतोय। कुठल्याही भाषेचा दुराग्रह नाही, हे बीजेपीने जाणून बुजून मराठी माणूस विरुद्ध असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला। मराठी माणूस एक होतोय आणि ज्यांनी ही मराठी माती इथे लावली तो मराठी माणूस। काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र ठाकरेंच्या या मेळाव्याकडे पाठ फिरवली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ठाकरेंनी निमंत्रण पाठवलं होतं, मात्र बिहारच्या निवडणुका तोंडावर असताना हिंदीच्या मुद्द्यावरून अडचण नको म्हणून काँग्रेस नेते मेळाव्याला आलेच नाहीत अशी चर्चा सुरू आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जे विरोधातले मुख्य एलिमेंट होते ते आता अतिशय दुबळे झालेले आता विधानसभा निवडणुकानंतर। आणि आता जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष शिंदे आणि अजितदादा एकीकडे आणि दुसरीकडे पुन्हा मनसे आणि उद्धव ठाकरे जर असले तर ऑपोजिशनचा अवकाशसुद्धा तेच व्यापणार आहे। म्हणजे एक जर बघितलं एका बाजूला हिंदुत्व आहे, दुसऱ्या बाजूलाही हिंदुत्व आहे। म्हणजे हिंदुत्व नाकारलेलं नाही, उद्धव ठाकरेंनी मनसेने नाकारलेलं नाही। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीची नांदी म्हणून या मेळाव्याकडे पाहिलं जातंय। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी वरळीच्या डोम मध्ये शक्ती प्रदर्शन केलं। आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात यापैकी किती जण ठाकरेंसोबत येतील हा प्रश्नच आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।